स्पर्धा स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025 आजची ही चौथी रजनीतील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना पंचांचा येतो हिरवा सिग्नल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तुषार बर्गे. सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला रतीश, स्ट्रायकिंग एंडला जयेश. ड्रीम 11 माजुडा रोनक, ड्रीम 11 माजुडा हा संघ आपल्याला खेळताना इथं पाहायला मिळतोय. त्याचबरोबर घनसोली गावातील उद्योगपती आदरणीय सन्माननीय श्रीयुत रमेशजी वैती, मनोज वैती साहेबांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहतोय. मॅच लावते सुरुवात. तुषार बर्गे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सामना करेल जयेश. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल. फुल लेनचा बॉल होता, अगदी वाईड यॉर्कर लाईनची ही गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. नवी मुंबईतील अल्ला हा संघ आपण पाहतोय. रोनक ड्रीम 11 माजुडा संघ फलंदाजी करणारा, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय नवी मुंबईतील अल्ला वेदांत 3800 घनसोली संघ. यावेळेस लोअर फुल टॉस अगदी बॅट अँड पॅड मधून खेळून काढलंय. दरम्यान फक्त एकच धाव इथे मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान एका धावेने इथे धावफलकाला होते सुरुवात. श्री गणेश होते धावफलकाचं. एका धावेने इथे अकाउंट ओपन करत असताना जयेश. अगदी चांगल्या मॅचेस पहिल्या दिवसापासून इथे पाहायला मिळाल्या. 50 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या. 30 धावा इथे डिपेंड होताना पाहायला मिळाल्या. दरम्यान यावेळेस पहा अगदी वेगाने स्विंग केलं होतं बॅटला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी तुषार बर्गे या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी रनअप कमी आहे, मात्र काय वेग आहे. या प्रचंड वेगाने आपल्या खांद्याचा वापर करत असताना यावेळेस पहा इनफिल्डच्या वरून उडवलाय, मात्र प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफ रिझम मध्ये. फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाईल. चांगली गोलंदाजी मी म्हणेन मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दोन्ही फलंदाजाला अगदी जखडून ठेवले असंच म्हणेन मी, कारण दोन्ही फलंदाजाने 2 चेंडू खेळलेत, फक्त एक धाव दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जयेश पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग इनला. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल अलॉंग द कार्पेटने खेळून काढलाय लॉंग ऑफ रिझम मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फक्त एकच धाव मिळेल. आणि नवी मुंबईचा खेळ चांगला का होतो अणकेच या षटकाच्या नंतर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. 5 चेंडू टाकून झालेले 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. जयेश आणि रतीश ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. लास्ट टू गो. यावेळेस रतीश सामना करेल. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळालाय, उडवलाय डाऊन दी ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून अगदी हवाई हल्ला पाहायला मिळाला रतीशच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती इथं षटकार आलाय आणि या 6 धाव्याने आता मात्र 9 धावसंख्येवरती मजल मारत असताना रोनक ड्रीम 11 माजुडा हा संघ. अगदी 5 चेंडूंमध्ये झगडून ठेवलं होतं फलंदाजांना. 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचं फुलरलिनचा बॉल आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती मोहर उमटवली गेली रतीश यांच्या माध्यमातून 6 धावांसाठी. नक्कीच मी उल्लेख करत होतो की नवी मुंबई संघाचा, प्रत्येक संघाचा खेळ चांगला का होत असतो, कारण ज्या वेळेस आम्ही समालोचन करण्यासाठी नवी मुंबईमध्ये सुद्धा जात असतो त्यावेळेस पाहत असतो नवी मुंबईतील प्रत्येक गावाला एक राखीव मैदान आहे. आणि हेच कारण आहे की खेळाडूंना सराव करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये राखीव मैदान मिळतं आणि हे एक चांगली बाब आहे खेळाडूंसाठी, नवी मुंबईकरांसाठी, की प्रत्येक गावाला एक राखीव मैदान. आणि त्याच कारणास्तव चांगले खेळाडू आपल्या गावातून घडत असतात. कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर गोटिवली 11 गोटिवली हा संघ या स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये टॉप 5 मध्ये जाणारा तो संघ ठरला. आज सुद्धा एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय वेदांत 3800 घनसोली हा संघ. तर रोनक ड्रीम 11 माजुडा हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ.
9 धावा धाव फलकावरती. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती अनुराग मिश्रा. येस सर. 5 ओव्हरची मॅच असेल आणि 2 षटक पॉवर प्लेची. अगदी पिटूचं हे षटक आहे. अनुराग मिश्रा यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी वेगवान चेंडू होता. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी जयेशकडे काही कोणतंच उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. अनप्लेएबल बॉल. डॉट डिलिव्हरीने सुरुवात करत असताना नाव आहे अनुराग मिश्रा. अगदी मी माहिती देईन रसिका प्रेक्षकांना. अनुराग मिश्रा हा गोलंदाज आपला इंडियन विकेट कीपर ईशान किशन यांना नेट प्रॅक्टिस साठी नेहमी गोलंदाजी करत असतो आणि तोच गोलंदाज यावेळेस नवी मुंबईतील खनसोली गावातील अनुराग मिश्रा. डावखुरा विस्फोटक गोलंदाज. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू होता. शॉट पुल करायचं होतं. बॅटची वरची कडा आणि यश त्यांच्या मागे. अगदी चांगलं कार्य विकेट किपरच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन 9 या धावसंख्येवरती. अगदी जयेश थोडस निराश करत असताना आपल्या पाठीराख्यांना 5 चेंडू खेळून काढले मात्र फक्त 2च धावा. यावेळेस पहा अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेग आहे या गोलंदाजाकडे. सुरेख गोलंदाजी व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू जर पाहिला आपण तर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला अनुराग यांच्या माध्यमातून. आणि या संघ आहे. आम्ही दुपारच्या सत्रामध्ये समालोचन करत होतो कोलशेद या ठिकाणी. स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती चषकामध्ये टॉप 3 मध्ये जाणारा हा संघ आहे माजुडा संघ. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं होतं इथे पतंग. अगदी चांगला झेल संपादन केलाय विनीत पाटील. अगदी चांगला झेल संपन्न केला. फुलर लेनचा बॉल. काय व्हेरिएशन आहे पहा. 3 प्रकारचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू वाईड यॉर्कर. तदनंतर एक शॉट ऑफ लेन. यावेळेस पहा फुलर लेनचा बॉल होता. फसवा चेंडू टाकला गेला अनुराग मिश्रा यांच्या माध्यमातून. आणि इथे विकेट संपादन करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाज केलेत बाद. विकेट हॅट्रिक वरती अनुराग मिश्रा. अगदी व्यवस्थित लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना डावखुरा विस्फोटक हा गोलंदाज वेगावर स्वार होऊन इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान आदेश अगदी महत्वाचा फलंदाज मात्र बाद होऊन परतत असताना आदू सागर येतो नवीन फलंदाज. इन ॲट क्रमांक 4 आणि विकेट हॅट्रिक वरती आहे हा गोलंदाज. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक साध्य करण्याची संधी अनुराग मिश्रा या गोलंदाजाकडे. सामना करेल सागर. अजून एकही धाव दिलेली नाहीये या षटकामध्ये. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. मिस टायमिंग स्ट्रोक. 3 खेळाडू येत आहेत चेंडूच्या खाली आणि इथे हो झेल होतोय ड्रॉप. राहुल शेट्टी. अगदी सोपा झेल होता असं वाटलं होतं. त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय मात्र झेल दोन्ही हातांच्या मधून निसटला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथं मिळतोय सागर या फलंदाजाला. बघता बघता इथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. बऱ्याच वेळानंतर धावफलक थोडस हल्लंय. 12 धावा धावफलकावरती. पाहतोय आपण झेल कसा सुटला. अगदी दोन्ही हातांच्या ओंजळीमधून हा झेल निसटला गेला. विकेट हॅट्रिक होती असं वाटलं होतं. हॅट्रिक पूर्ण केली जाईल अनुराग यांच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील पुढील बॉल. दरम्यान एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. इथे थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे झालेला नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. धावा धावफलकावरती 13. अगदी चांगली गोलंदाजी. पिटूचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथे पाहायला मिळते अनुराग मिश्रा यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज आहे. वेग आहे आणि वेगावर नियंत्रण ठेवून अगदी चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. दरम्यान गणेश शिंगे आणि विराज पाटील दादांचं इथे आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. टू गो. यावेळेस पहा बॅटला ब्रश करून इथे चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या मागे. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. पहा पडद्याच्या मागे जर चेंडू ट्रॅव्हल झाला तर डिक्लेअर धाव असेल आणि पडद्याला लागून चेंडू आतमध्ये आला तर धावा धावून काढायच्या आहेत. सर्व संघांना हे सूचना असेल.
दरम्यान षटक समाप्त होते क्रमांक 2. अगदी यशस्वी षटक म्हणेन मी अनुराग मिश्रा यांचं, कारण फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या, 2 गडी त्यांनी या षटकामध्ये बाद केले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाच्या, त्या म्हणजे 7.00च्या सरासरीने अगदी 14 धावा, 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतोय रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाची. हा तोच संघ आहे ज्या संघाला आम्ही दुपारच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळालं. अगदी चांगलं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी 1 लाखाची ती टुर्नामेंट आहे स्वर्गीय दिलीप पाटील स्मृती चषक कुलशेत गावामध्ये, आणि त्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये जाणारा हा आजच्या दिवसातील पहिला संघ. मात्र आता या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये थोडंसं अडचणीमध्ये आहे हा संघ. धावांसाठी झगडताना पाहायला मिळतोय, एक धावेसाठी झगडताना पाहायला मिळतंय. 2 षटकं झाली आहेत, फक्त 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता रतीश यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरच्या लास्ट बॉलवरती. दरम्यान विनीत पाटील होते नवीन गोलंदाज क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. सागर स्ट्रायकिंग एंडला 14 धावा धावफलकावरती. विनीत पाटील यावेळेस पहा फक्त हलक्या हाताने स्टेअर केले गेले, कारण अगदी शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल असावा, आणि फक्त 1 धाव इथे अंकित केली गेली आहे 15 धावा धावफलकावरती. अगदी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे करून देत नाहीयेत हे नवी मुंबईचे आलेले गोलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी, अगदी सुरेख गोलंदाजी म्हणेन मी. अगदी पिंक कलरची जर्सी परिधान केली गेली आहे. SSS DJ च्या माध्यमातून ह्या जर्सीज मिळाल्या गेल्यात. यावेळेस फुलरलिनचा बॉल होता आणि इथे बॅटला ब्रश करून आणखीन एक विकेटचं होतंय पतन. अगदी सुरेख गोलंदाजी, काय वेगवान ते सरार चेंडू होता. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी पंचांच्या डावीकडून वरती विकेटने विनीत पाटील, अगदी फुलरलिनचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र इथे फलंदाज होतोय बाद. 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपण पाहतोय रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाची. दरम्यान हे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 बंधूंचं, संदीप भोईर, संदेश भोईर आणि सुनील भोईर. अगदी व्यासपीठावरती नसले तरी सुद्धा अगदी मैदानामध्ये काय चाललंय काय नाही त्याच्यावरती त्यांचं लक्ष नक्कीच असेल. अगदी हसतमुख असणारं हे चेहरे तिन्ही बंधूंचे, SSS बंधू म्हणून ज्यांना संबोधलं जातं. अगदी ज्या वेळेस आम्ही या कासरवडवली परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी येत असतो त्यावेळेस आम्हाला अगदी चांगलं मान मिळत असतो, अगदी चांगलं प्रेम मिळत असतो कासरवडवली गावाच्या गावकऱ्यांकडून आणि या नरेश स्पोर्ट्सच्या सर्व कमिटी मेंबर्सकडून. दरम्यान आदर्श शेट्टी येतोय नवीन फलंदाज, अगदी महत्वाचा हा फलंदाज माजुडा संघाचा अष्टपैलू खेळाडू. दरम्यान आणखीन एक वेगवान तेज तरार चेंडू, बाकीचं काम अगदी चोख यष्टांच्या मागे आपण पाहतोय, अगदी चांगली यष्टरक्षण. दरम्यान विनीत पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी फुलरलेनचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली विनीत पाटीलने, तदनंतर मात्र एकही धाव खर्च केली नाहीये उर्वरित 3 चेंडूंमध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेदांत 3800 घनसोली या संघाचे हे गोलंदाज अगदी प्रभावित केले आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. दरम्यान आदर्शसाठी यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उडवायचा होता आणि अगदी यावेळेस गती परिवर्तन केलं होतं. बोटांची जादू या बॉलवरती फिरवत असताना विनीत पाटील पहा सुरेख गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय. अगदी हाफ ट्रॅकर होता, खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. काय गोलंदाजीचा नजराणा इथे पाहायला मिळतंय, अगदी जखडून ठेवलंय फलंदाजांना. यावेळेस हॅफ ट्रॅकर होता, उडवायचा होता, मिस्ट्रायमिंग स्ट्रोक आणि अगदी इथे झेल संपन्न केला जातोय आशिष पाटील यांच्या माध्यमातून. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये हा झेल संपन्न केला गेला आणि
या इनिंग मधील हे सर्वोत्तम षटक मी म्हणेन, कारण फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि विनीत पाटीलने अवघे 2 फलंदाज बाद केलेत या षटकामध्ये. अगदी बॅकफुट वरती नेऊन ठेवलंय रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती अगदी 5.000 सरासरीने 15 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती. अगदी चांगली गोलंदाजी तुषार बर्गे असू द्या, 9 धावा त्यांनी खर्च केला. तदनंतर अनुराग मिश्रा या गोलंदाजाची वर्णी लागली, त्यांनी 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. तदनंतर विनीत पाटील, ओ हो काय गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एक पहिल्या चेंडूवरती धाव त्यांनी खर्च केली, तदनंतरचे 5 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळलेत. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा अनुराग मिश्रा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्या स्पेलमधील दुसरं षटक घेऊन सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी रजनी क्रिकेटची ही स्पर्धा, गुलाबी थंडी आणि थंडीमध्ये हे क्रिकेटमय गरमागरम क्रिकेटमय वातावरण निर्माण केलंय ते म्हणजेच नरेश स्पोर्ट्सच्या सर्व सभासदांनी अगदी मनामध्ये एक ध्यास घेतला होता या स्पर्धेचा. यावेळेस पहा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे अगदी रीड केलं होतं फलंदाजाला अनुरागने आणि वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. दरम्यान इथे थोडीशी चूक झाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. दरम्यान 1 धाव मिळते 22च्या रूपाने. 16 धावा बऱ्याच वेळानंतर, म्हणजेच 5 चेंडू नंतर इथे धाव फलकावरती 1 धाव ऍड केली जाईल. 16 धावा धाव फलकावरती. अनुराग मिश्रा आपल्या स्पेलमधील दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना मिसम नवीन फलंदाज. मिसम यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल होता. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑफ रिझम मध्ये आणि दरम्यान 1 धाव मिळेल. जर विचार केला ना तर तुषार बर्गे याच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला गेला होता रतीश यांच्या बॅटमधून. तदनंतर मात्र चौकार किंवा षटकार म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर एकही बॉल गेलेला नाहीये. याचं श्रेय जातंय ते म्हणजेच गोलंदाज अनुराग मिश्रा आणि विनीत पाटील या 2 गोलंदाजांना. काय तंतोतंत गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी व्यवस्थित लाईन आणि लेंथने इथे गोलंदाजी होत असताना. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. बघा बाउंड्री लाईनच्या बाहेरून कोणी स्टार्ट घ्यायचं नाहीये, विनंती असेल. दरम्यान अनुराग यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती, ओ हो हो त्रिफळाची परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप आणि इथे जस्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडी गुल. काय वेगवान चेंडू होता पहा. पुन्हा एकदा थोडस बाहेर निघण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला ब्रश केला आणि बरोबर मधली यष्टी इथे भेदून काढली आहे गोलंदाज अनुराग मिश्राने. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, अफलातून गोलंदाजी. आजच्या दिवसातील अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर विश्वास 11 संघाचा गोलंदाज होता. अनुरागच्या साथीने तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. अगदी त्याने 6 चेंडू आणि 7 धावा हव्या होत्या आणि त्यावेळेस काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आशुतोष शर्मा तो गोलंदाज होता. अगदी फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्या 7 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या विश्वास स्पोर्ट्स कळवा या संघाच्या माध्यमातून खेळताना. आता मात्र थोडंसं संघ अडचणीमध्ये आहे. रोनक ड्रीम 11 माजुडा संघ धावा फक्त धाव फलकावरती 17 आणि 17 वरती हा खतरा बसला येतो म्हणजेच माजुडा या संघाला. पुन्हा एकदा अनुराग मिश्रा आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन सज्ज होत असताना मुकेश या फलंदाजासाठी फुल टॉस बॉल होता आणि अगदी खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र बॅटच्या वरच्या दिशेला चेंडू आदळला. दरम्यान शॉर्ट पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धावा इथे मिळतील त्या म्हणजेच माजुडा संघाला. बऱ्याच वेळानंतर एक दुहेरी धाव मिळाली आहे
माजुडा संघाला. 19 धावा धावसंख्या थोडस अडचणीमध्ये आहे संघ. धावांसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, एक एक धावेसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. हा तोच संघ आहे जो आज दिलीप स्मृती चषकामध्ये टॉप 3 मध्ये जाणारा संघ. अगदी अशा अपेक्षा घेऊन या स्पर्धेमध्ये सहभाग त्यांचा झाला होता, मात्र थोडंसं बॅकफुटवरती नेऊन ठेवलंय. वेदांत 3800 घनसोली या संघाच्या गोलंदाजाने. अनुराग पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. मुकेश साठी यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. अगदी ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाला नव्हता फलंदाजाच्या माध्यमातून. अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. आणि अनुराग अगदी सफल गोलंदाज आहे. नवी मुंबईतील ज्यावेळेस गोलंदाजांचा विचार केला जातो त्यावेळेस टॉप 10 मध्ये या गोलंदाजाचं अग्र नामांकित नाव घेतलं जातं. आणि तोच गोलंदाज यावेळेस अनुराग मिश्रा बॉलिंग ट्रॅकवरती. षटकातील शेवटचा बॉल घेऊन सज्ज होईल पुन्हा एकदा मुकेश या फलंदाजासाठी. 19 धावा धाव फलकावरती. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल अनुराग मिश्राची तर टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे. आपल्या स्पेलमध्ये 2 षटकं हाताळत असताना अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केले. अगदी चांगली गोलंदाजी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाच्या, त्या म्हणजेच 19 धावा. 5 गडी बाद 19 धावा धाव फलकावरती. अगदी बॅकफुटवरती नेऊन ठेवलंय. मात्र मी पुन्हा सांगेन, क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. जर पहिल्या दिवसामध्ये आपण विचार केला तर मिनिश 11 कारिवली हा संघ खेळत होता. अवघ्या 30 धावा त्याने धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या. 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. 30 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या होत्या. त्या म्हणजेच दत्ता स्पोर्ट्स कोलशेद या संघाला. आणि फक्त 21 धावांवरती रोखून ठेवलं होतं कारिवली संघाच्या माध्यमातून. म्हणूनच आम्ही नेहमीच सांगत असतो क्रिकेटमध्ये कोणतेही प्रोटेक्शन करणं हे चुकीचं असेल. दरम्यान वळूया मॅचकडे. विजय भोईर येतोय शेवटचं अखेरचं षटक घेऊन घनसोली या संघाच्या माध्यमातून. मिसान यावेळेस पहा पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. दरम्यान डॉट डिलिव्हरीने पुन्हा एकदा सुरुवात करतो यावेळेस विजय भोईर. विजय भोईर अगदी 5वं षटक घेऊन, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. आणखी एक चांगला बॉल, मात्र इथे दिशा खराब. पंच भरत मेहर सांगत असताना वाईटचा इशारा. अवंतित धावसंख्येमध्ये 1 धाव इथे ऍड केली जाते. विजय भोईर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी 40+ मास्टरच्या माध्यमातून सुद्धा आपण या खेळाडूला खेळताना पाहत असतो. वय वर्ष 53 या गोलंदाजाचं. डावखुरा गोलंदाज. आणखीन एक शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल. दरम्यान इथे 1 धाव घेतली जातीये. लेग बाईसच्या रूपाने 1 धाव मिळतीये. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 21 धावा. 21 धावा धाव फलकावरती. दरम्यान विजय भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना यापुढील सामना आपण पाहणार आहोत. साई कशिश टेंबोली विपक्ष श्रीराम फाउंडेशन गोठेघर ब. दोन्ही संघाच्या संगणकाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. मात्र इथे झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. दरम्यान 1 धाव इथे अंकित केली जातीये. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. दरम्यान 22 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. विजय भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. डावखुरा गोलंदाज अगदी पंचांच्या डावीकडून. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस पहा स्विंग केलाय बॅटला. अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वर. मात्र काय झेल संपादन केला गेलाय. राहुल शेट्टी होता डाऊन दी बॉल आणि अगदी चांगला झेल संपादन केला गेलाय. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका खेळण्याची संधी आली होती फलंदाज मिसान या फलंदाजाला. असं वाटलं होतं हा चेंडू जाईल की काय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र इथे झेल बाद होऊन परतत असताना मिसान.
दरम्यान धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 22 धावा अगदी बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाला. 22 धावा धाव फलकावरती. इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. विजय भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्यांना पाहतोय. वेदांत 3800 घनसोली टेरेन नवीन फलंदाज. 2 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोहरा इथे गारद होत असताना रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाला. दरम्यान धावा धाव फलकावरती स्थिरावले गेलेत 22. अगदी लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल असं वाटतंय. कारण पहिल्या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर गोसाई ब या संघाने 80 धावा कुठल्या गेल्या होत्या झुंजार संघाच्या विरोधामध्ये. त्यानंतर 45 धावा डिपेंड केल्या गेल्या. कामतगर संघाच्या विरोधामध्ये विश्वास 11 कळवा या संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतोय रोनक ड्रीम 11 माजुडा संघ फलंदाजी करत असताना. लास्ट गो शेवटचा बॉल प्रसाद अण्णा यावेळेस स्ट्रायकिंग एंडला 22 धावा धाव फलकावरती. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकेल. यावेळेस पहा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आणि ते पहा एक धावनीच्या दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या माध्यमातून होतोय बाद. फक्त एकच धाव मिळेल या शेवटच्या बॉलवरती. अगदी 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती रोनक ड्रीम 11 माजुडा या संघाच्या त्या म्हणजेच 23 धावा. 23 धावा धाव फलकावरती. 24 धावांचं आव्हान अगदी 30 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय घनसोली या संघाच्या माध्यमातून. चला साई कशिश टेंबुली संघ आणि त्याचबरोबर श्रीराम फाउंडेशन गोठेकर ब दोन्ही संघाच्या संगणकाने टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. साई कशिश टेंबुली आणि त्याचबरोबर श्रीराम फाउंडेशन गोठेकर ब. दरम्यान पहिल्या फेरीतील चौथ्या लढतीचा इथे टॉस आपण करण्यासाठी मी इन्व्हाइट करतो 40+ मास्टरचे खेळाडू. दुसऱ्या बाजूला SSS DJ. SSS DJ असं कॉल आहे आणि SSS DJ इट इज. मान्यवरांना विनंती आपण स्थानपन्न व्हायचं आहे. श्रीराम फाउंडेशन गोटेकर ब संघ नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलाय. 5 षटकांचा सामना असेल. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. सर्वप्रथम निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण करणार. अगदी शहापूर विभागातून आपण आलात. बऱ्याच लांबचा प्रवास. या स्पर्धेविषयी कसं वाटतं? रजनी क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेविषयी काय बोलाल? नक्कीच मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा खेळलेलो. भरपूर अपेक्षा होती का यावर्षी एंट्री व्हावी, पण खास करून मी रोशनदादा यांचे मी आभार व्यक्त करतो, कारण का त्यांनी आमची टीम एंट्री केली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि इकडे आल्यावरती एक खेळाची मजाच वेगळी असते. आणि आपल्या समवेत भिवंडीतील आणखीन एक चांगला संघ आपण पाहतोय साई कशिश टेंबोली. किती धावांपर्यंत रोखाल त्या संघाला? नक्कीच टेंबोली म्हणजे एक आमचा घरचा म्हणजे चांगली बॉन्डिंग आहे आणि चांगला संघ आहे आणि चांगले संबंध पण आहेत आमचे. आणि एक चांगली मॅच होती. भरपूर आमच्या मॅचमध्ये रनमध्ये त्यांच्या कमीत कमी धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच वळूया टेंबोली संघाच्या संघनायकाकडे. अगदी 5 ओव्हरची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच घेणार होतो. क्या बात आहे. म्हणजेच मनासारखा निर्णय आपल्याला आलेला आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा माणूस असेल? 60-65 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील. किती वेळा आपण एकमेकांसमवेत आलायत गोटेकर ब संघ? आलोय, खूप वेळा आलोय. सीझनमध्ये आता 2-3 वेळा तर आलोय. आणि काय निर्णय काय आलाय? निर्णय कधी ते जिंकतात कधी आम्ही जिंकतोय.
म्हणजे रसिक प्रेक्षकांना एक चांगली बिग फाईट इथे खेळायला पाहायला मिळेल. हो नक्कीच. आणि या आयोजनाबद्दल काय बोलाल? ट्रिपल एस डीजे आणि नरेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या आयोजनाचं आयोजन होत असतं. ह्या नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धेविषयी काय बोलाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळायला पण खूप मजा येईल. मागच्या वर्षी पण आलो होतो आम्ही. नमो चषक बाय चान्स तोच होता वाटतं. आणि मागच्या वर्षी आम्ही ते फायनल पण मारली होती. तर खेळायला खूप मजा येईल. आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. दिव्या, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. हे होते गोटेकर ब संघाचे संघनायक. गोटेकर ब या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्याचबरोबर साई कशिश टेंबोली या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण माइक्रोफोनच्या माध्यमातून कॉम्बो. राहुल शेट्टी, इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच आपको नजर आती होगी. लक्ष्य रखा गया है 24 रन. टाइमर ऑन है. फील्डिंग यूनिट टीम ये चीज ध्यान में रखिएगा. यहां पर भी पेनल्टी लगती है, ये चीज ध्यान में रखिएगा. आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट ट्रिपल एस डीजे आयोजित नरेश स्मृति चषक 2025 आन बान शान की ट्रॉफी. इनामी राशि काफी बड़ी है और साथ ही साथ ये गोल्डन और सिल्वर कलर की जो ट्रॉफी है ना, क्या खूबसूरत सी ट्रॉफी है. मन में समा जाए, इसके साथ एक सेल्फी हो जाए, इस तरीके की ये ट्रॉफी नजर आती हुई. ट्रॉफी की ऐसी लग रहा है कि पूरा शोरूम तैयार हो गया है. पूरा शोरूम नजर आ रहा है. यही तो खासियत है नरेश स्मृति चषक की, ट्रिपल एस डीजे और नरेश स्पोर्ट्स की. यही वो खासियत है, जब भी रखते हैं भारी रखते हैं और खूबसूरत ट्रॉफीज का भरमार रखते हैं. 5 ट्रॉफी आप देख सकते हैं. 5 पोल के लिए 5 ट्रॉफी. कोई भी पोल वाला नाराज नहीं होगा. चलिए मैच ऑन करना है. टाइमर देखिए, मैं अभी भी कह रहा हूं, आप जितना टाइम वेस्ट करोगे उतना नुकसान होगा आपको. जीत के लिए लक्ष्य 24 रनों का रखा गया है. पहली गेंद लेकर तैयार. पहली गेंद, बड़ा हिट गेंद आई है आउट ऑफ द पार्क. 1 बाउंस, सीमा रेखा पार. 4 रन के लिए. निखिल मड़वी पहली गेंद पर, आदर्श शेट्टी की पहली गेंद पर यह बड़ा हिट. चलिए बॉल ग्राउंड के बाहर गया है. अगर चलिए मैच बॉल पहली गेंद पर ही आउट ऑफ द पार्क. क्या बात है. अपने इरादे दर्शा दिए कि 24 रन है. हम जल्द से जल्द ये 24 तक के पहुंचने की कोशिश करेंगे. पावर प्ले का बंधन जारी है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. एक डीप लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी डीप मिड ऑन पर तैनात है. इस बार देखिए पटकी हुई गेंद थी आउट ऑफ द ऑफ स्टंप. बल्ले को ताकत के साथ स्विंग किया था, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. इसे कह सकते हैं कि गेंदबाज के मन में थोड़ी सी घबराहट होगी जरूर, क्योंकि पहली गेंद पर बल्लेबाज ने इतना बड़ा हिट लगाया है. 5 रनों का अब तक के स्कोर दर्शाता हुआ स्कोर बोर्ड पर. पावर प्ले नंबर 1 इस वक्त जारी है. नेक्स्ट बॉल. इस बार बल्ले को स्विंग किया था, लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए. सिंगल रन के लिए निकले हैं और 1 रन कंप्लीट. निखिल मड़वी मेरे ख्याल से थोड़ा सा इंजर्ड नजर आ रहे हैं. दौड़ लगाते रहते वक्त यहाँ पर हम देख सकते हैं थोड़ा सा उनके पैर में ऐसा लग रहा है कि कुछ चोट लगी है, क्रैम्प आया है. फील्डिंग के वक्त जरूर थोड़ा सा क्रैम्प आया था. उसका जो परिणाम है इस वक्त इस मैच में जरूर देखने मिल रहा है. अब आए हैं राहुल शेट्टी. शेट्टी बनाम शेट्टी. आदर्श शेट्टी गेंदबाजी पर है, राहुल शेट्टी बल्लेबाजी पर है. सामना करने के लिए सज्ज होते हुए आदर्श शेट्टी इस क्षेत्र के काफी लोकप्रिय गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं. इसी बीच ये गेंद रिवर्स स्ट्रोक आते ही साथ रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश. गेंद और बल्ले का संपर्क नहीं. गेंद रही इस वक्त डॉट के रूप में. डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई. इसके बाद साई कशिश टिम्बेवली वर्सेस श्री राम फाउंडेशन गोटेगर भी. बिग फाइट मैच. पोल नंबर 1 का ये चौथा मुकाबला. कांटे की टक्कर होगी. आज का भी जो पोल है बॉस लाजवाब है. गोरसई जैसी टीम थी, जुंजार, जॉली स्पोर्ट्स कामतगर, विश्वास 11, ड्रीम 11 माझीवाड़ा.
यहाँ देखिए आड़े बल्ले से पहले से मन बनाया था कि आड़े बल्ले से ही स्ट्रोक को जनरेट करेंगे, लेकिन ये गेंद रही डॉट के रूप में। कैलिबर गेंदबाज हैं, इनके पास वैरायटी है, इनके पास क्वालिटी है, इनके पास गेंदों को डॉट कराने की क्षमता है। और आदर्श शेट्टी उसी दृश्य को दर्शाते हुए बड़ा हिट आया है, लेकिन अच्छा कमबैक किया है। 2 गेंदें इस वक्त डॉट की है। जब तक के निखिल मड़वी विकेटों पर थे तब तक के रन बने, लेकिन अब राहुल शेट्टी के आने के बाद रनों पर रोक लगती हुई नजर आई है। ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। जागते रहो का आदेश देती हुई ये गेंद सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। आदर्श शेट्टी, मैंने पहले कहा था ये गेंदबाज बहुत ही लाजवाब है, इसके पास वैरायटी है, इसके पास क्वालिटी है। राहुल शेट्टी को 3 गेंदें लगातार डॉट कराई है, अंकुश लगाया है। इस बार देखिए फिर से एक बार ये भी डॉट डिलीवरी। 4 गेंदों का सामना किया राहुल शेट्टी ने, लेकिन ओरिजिनल आदर्श शेट्टी ने जो 4 डिलीवरी की है, क्या गेंदबाजी की है। बिल्कुल आदर्श शेट्टी नहीं लग रहे थे, ये सुनील शेट्टी लग रहे थे, जिस तरीके की इन्होंने गेंदबाजी की है। व्हाट अ डिलीवरी, क्या बात है आदर्श। बहुत ही लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन इस वक्त देखने मिलता हुआ। महज 1 चौका खाने के बावजूद भी इन्होंने रन जो खर्च किए हैं वो 6 रन। 5 तो इनके अकाउंट में जाएगा, एक लेग बाइस के रूप में आया है, लेकिन फिर भी एक बेहतरीन ओवर माना जाएगा। हमने बिल्कुल डे 2 की अगर बात करें, 5 तारीख का मुकाबले की अगर बात करें, तो पहला मुकाबला हमने देखा था जॉली बॉयज वर्सेस वर्तक नगर के बीच जो मुकाबला हुआ था, उस मुकाबले में 30 रनों का आंकड़ा भी जॉली बॉयज मुमरा की टीम ने सेव किया था। उनके गेंदबाजों ने कमाल किया था, धमाल किया था। स्पेशली सलमान की ओवर की मैं बात करूंगा कि बहुत ही अच्छी गेंदबाजी सलमान ने की थी। ओवर क्रमांक 3 ओवर उन्होंने की थी, वहां से मैच में ला खड़ा किया था। बिल्कुल यही दृश्य क्या फिर से एक बार हमें देखने मिलेगा नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक में? आइए देखते हैं। किताब खुली है और खुली किताब के पन्ने हम पढ़ पढ़कर आप तक के पहुंचाते हुए। नेक्स्ट बॉल, यहां देखिए आउटसाइड द ऑफ स्टंप आते ही साथ अश्विन ने पहली गेंद वाइड की है। अश्विन को लाया गया है गेंदबाजी की कमान पर। अश्विन भी बहुत ही उम्दा गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं। अच्छी गेंदबाजी के साथ साथ अच्छे टप्पे के साथ अच्छी लय में गेंदबाजी करते हैं, लेकिन इस वक्त उनका सामना है डेंजर विस्फोटक बल्लेबाज निखिल मड़वी के अगेंस्ट। निखिल मड़वी क्लासिकल स्ट्रोक, गेंद को भेजा है डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ। ओह, रोहित शर्मा स्टाइल स्ट्रोक था ये, क्या बेहतरीन स्ट्रोक था। स्ट्रोक की जितनी तारीफ करे उतनी कम। देख सकते हैं किस तरीके से स्ट्रोक को जनरेट किया था। बिल्कुल देखिए क्लासिकल कॉपी बुक स्टाइल स्ट्रोक था और गेंद हवाई यात्रा करती हुई बिल्कुल लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ कन्वर्ट हुई है। 1 बाउंस, कुछ फासलों की दूरी से 4 मिला है। क्या बेहतरीन स्ट्रोक था। इस तरीके के स्ट्रोक्स याद रहते हैं, इस तरीके के स्ट्रोक्स इंस्टाग्राम पर बहुत दिखते हैं। इस 4 की मदद से स्कोर छलांग लगाता हुआ जा पहुंचा है 11 रनों पर। नेक्स्ट बॉल, इस बार पटकी हुई गेंद थी, बल्ले को स्विंग किया था, गेंद को भेजा है डिक्लेयर जोन की तरफ। 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। लेकिन यहां पर मैं निखिल मड़वी की तारीफ करूंगा, जिस अंदाज में ये बल्लेबाजी कर रहे हैं, ऐसा लगा है कि ये ऑलरेडी डगआउट में से सेट होकर आए हैं। हर गेंद पर रनों की चाहत है, लेकिन राहुल का उस तरीके का सहयोग नहीं मिला है। राहुल शेट्टी थोड़े से निराश जरूर नजर आए। 4 गेंदों का सामना किया था, अकाउंट तलक अब तक के ओपन नहीं किया है, लेकिन एक तरफ की छोर पर निखिल मड़वी तैनात है। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए ये ऑफ स्टंप के काफी ज्यादा वाइड बॉल। बात करें निखिल मड़वी की, थोड़ा सा चोटीले है। क्रिकेट में हम अक्सर कहते हैं 3 चीजों का योगदान आपके लिए होना बहुत जरूरी है, तन, मन और तीसरा धन। धन यानी एंट्री, मन यानी दिल से खेलिए, तन यानी अपनी फिटनेस के ऊपर आपको फोकस करना है। ये 3 चीजों का योगदान होना बहुत जरूरी। इस बार देखिए खेला है जरूर, डीप मिड विकेट क्षेत्र में सिंगल रन के लिए निकले हैं, चहलकदमी करते हुए 1 रन पूरा किया है। अब फिर से एक बार मौका मिला है
कि राहुल अपना अकाउंट खोल लें। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर दर्शाता हुआ 14 रन। जीत के लिए महज 10 रनों की जरूरत है। गेंदबाजी की कमान पर है अश्विन। अश्विन की अगर बात करें तो अश्विन ने पहली गेंद वाइड की, फिर चौका आया, फिर एक सिंगल, फिर वाइड, फिर एक सिंगल। अब क्या होगा? स्ट्राइक रोटेट हुई है, मौका मिला है राहुल को। राहुल अभी भी अपने फॉर्म से थोड़ा सा जूझते हुए नजर आ रहे हैं। नेक्स्ट बॉल आड़े बल्ले से खेला है, गेंद को डीप कॉर्नर रीजन में खिलाड़ी वहां पर तैनात है। सिंगल रन मिलेगा, एक रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल से होना पड़ेगा संतुष्ट। इस एक रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 15 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 15 रन। बात करें निखिल मड़वी की तो ताबड़तोड़ बल्लेबाजी की है, वन साइड ही रन इन्होंने कंप्लीट किए हैं अब तक के। इस बार देखिए पटकी हुई गेंद थी, खराब गेंद थी, अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए और इस गेंद को वाइड घोषित करते हुए और साथ ही साथ अश्विन को ये चीज की सूचना भी देते हुए कि ये बाउंसर गेंद है, ये फर्स्ट वार्निंग है आपको, अगर आपने फिर से इस तरीके की गलती की तो आप पर सख्त कार्रवाई होगी। उसी तरीके का दृश्य इस वक्त जरूर देखने मिलता हुआ। अगली गेंद इस बार हुक करने का प्रयास था, गेंद कन्वर्ट हुई है डिक्लेयर जोन की तरफ। सिंगल रन मिलेगा लेकिन बॉल नहीं मिलेगा। डिक्लेयर जोन में ये गेंद कन्वर्ट हुई है। एक रन के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है 17 रनों पर। और 17 का अगर आंकड़ा देखा जाए तो मैं तो यही कहूंगा कि टीम रौनक ड्रीम 11 माझीवाड़ा, ये टीम 17 के आंकड़े पर बहुत तकलीफ में नजर आई थी। काफी कठिनाइयों का सामना इन्हें फेस करना पड़ा था। विकेटों का आवागमन जारी था, गुच्छों में विकेट गिर रहे थे। इस तरीके का दृश्य जरूर देखने मिला था। नेक्स्ट बॉल इस बार देखिए बिग हिट करने की कोशिश, गेंद हवा में है, वहां पर डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात रतीश, इन्होंने कैच पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग, लेकिन जाने से पहले निखिल ने अपनी टीम को एक अच्छे पायदान पर लाकर खड़ा कर दिया है। देखिए मैच का सिचुएशन है, 19 गेंदों में 7 रन की जरूरत है। ये मिस टाइमिंग स्ट्रोक था और एक आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग। चलिए न्यू बैटर थोड़ा सा फास्ट। ये 17 का जो आंकड़ा है ना, ये अशुभ माना जाता है। 17 मंजे खतरा। न्यू बैटर आए हैं विशाल मड़वी। विशाल मड़वी को इस वक्त कॉल दिया गया है। बिल्कुल निखिल मड़वी के आउट होने के बाद आए हैं विशाल, और विशाल अब इस वक्त ग्राउंड के बीच प्रवेश करते हुए 18 गेंदे 7 रन, सिचुएशन थोड़ा सा फेरबदल होगा। 2 ओवर की समाप्ति हुई है और 2 ओवर की समाप्ति के बाद पहले विकेट का हुआ है नुकसान। नए गेंदबाज सज्जे होते हुए आदर्श शेट्टी अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आए हैं। इनसे आशा और उम्मीद बहुत बड़ी है। यहां से मैच को अगर बनाना है तो आपको मैडन ओवर करनी होगी। आपने 4 गेंदे पहले डॉट किए और खिलाड़ी थे राहुल, और अभी भी खिलाड़ी है राहुल। आइए देखते क्या होगा। ये बैटल में मजा आ रही है। निखिल के आउट होने के बाद न्यू बैटर विलास मड़वी आए हैं, लेकिन विशाल मड़वी आए हैं, और अब आदर्श शेट्टी बनाम राहुल शेट्टी, फिर से एक बार एनकाउंटर आमने सामने। इससे पहले की ओवर में 4 गेंदें डॉट कराई थी, पावर प्ले का ओवर था, और इस वक्त देखिए, इस वक्त आदर्श शेट्टी अपना फ्रेश ओवर यानी अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आए हैं, सामना करने के लिए तैयार होते हुए। फिर से एक बार राहुल शेट्टी, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है लॉन्ग ऑन पर, डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था, 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया। अब जाकर आदर्श शेट्टी की गेंद पर
एक रन लेने में सक्षम और कामयाब हो पाए राहुल शेट्टी। नेक्स्ट बॉल, हाफ वॉली स्ट्रोक खेला है, बैट का आधा फेस ओपन किया था, एक्स्ट्रा कवर रीजन में सिंगल रन मिलेगा। थ्रो देखिए, ओह, इसे क्या कहा जाए, यानी आपने अपनी गली अपना मोहल्ला छोड़कर दूसरे की गली में थ्रो कर दिया है, और दूसरे की गली में जाना थोड़ा सा हानिकारक होता है, और उसका परिणाम आपने देखा है, एक की जगह 2 रन मिले हैं, स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर 4 रन की जरूरत है। क्या विशाल मड़वी बड़े हिट के साथ करेंगे मैच की समाप्ति, आइए देखते हैं। इस बार स्ट्रेट स्ट्रोक करने की कोशिश, ये अच्छी फील्डिंग है, ये अच्छी फील्डिंग है, शरीर से गेंद को रोका था। डीप लॉन्ग ऑन के खिलाड़ी आए थे अश्विन ने डाई लगाकर गेंद को अपनी बॉडी के ऊपर कन्वर्ट किया, और 1 रन के साथ राहुल को अब मिली है स्ट्राइक। राहुल वर्सेस आदर्श, फिर से एक बार बैटल ऑन। 5 गेंदे अब तक के फेस कर चुके हैं आदर्श की। इस बार देखिए फ्लिक किया है, गैप ढूंढ निकाला है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, और इस 4 के साथ मैच हुआ है समाप्त। इस मैच को जीत